पुण्यामध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून चिमुकल्याचा मृत्यू। सुरक्षेचे उपाय न वापरता खड्डा उघडा ठेवल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। पुण्यातील लोणी काळभोर या परिसरातली घटना। पुणे पालिका प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष। मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू। 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसामध्ये नारळाचं झाड दुचाकीवरती कोसळल्यानं राहुल पाटील जखमी झाले होते। रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू। दिव्याच्या शीळ गावामध्ये अंत्ययात्रेला पावसाचा फटका बसलाय। गुडघावर पाण्यातून शीळ ग्रामस्थांना अंत्ययात्रा स्मशानापर्यंत घेऊन जावी लागली आहे। ठाणे महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस समोर। नाशिकच्या लासलगावमधील ब्राह्मणगाव या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेवरती लिंबाचं झाड कोसळलं। शाळेच्या छतावरील पत्र्याचं नुकसान झालं। 31 विद्यार्थ्यांसह शिक्षक सुरक्षित आहेत। सिंधुदुर्गातील दहिबाव इदरा या ठिकाणी आवासवाडी या रस्त्यावरती झाड कोसळलं। वडाचं झाड कोसळल्यानं मालवणकडे जाणारी वाहतूक बंद। मिठबाव तांबळडेग मार्गे जाणारी वाहतूक कुणकेश्वर मार्गे सुरू आहे। कळव्यातील मनीषा नगरमध्ये रस्त्याच्या मधोमध झाड कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। झाड कोसळल्यानं रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कोंडी। आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी। झाड बाजूला करण्याचं काम करण्यात आलेलं आहे। भोर महाड मार्गावरील वरंद घाटात दरड कोसळली आहे। दरडीसोबत माती दगडासह झाडाझुडपांचा राडारोडा रस्त्यावरती आला। राडारोडा रस्त्यावरती आल्यानं संपूर्ण मार्गावरील वाहतूक ठप्प। भोर प्रशासनाचं पथक घटनास्थळी दाखल। पुण्याच्या कोसगाव खिंड मार्गावरती मुसळधार पावसानं दरड कोसळली। रस्त्यावरील दगड आणि माती हटवून वाहतूक पूर्ववत। मुसळधार पावसामध्ये घाटमार्गातून प्रवास टाळण्याचं आवाहन। दरड कोसळल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। परशुराम घाटातला पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट काँक्रीटचा मार्ग खचला। पायऱ्यांच्या स्वरूपातील काँक्रीट चॅनल तुटले। तुटलेला काँक्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे। तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका आहे। गॅबियन भिंतींच्या पायाखालची माती देखील सरकल्याचं समोर आलंय। रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभारली घाटात 4 ठिकाणी संरक्षक भिंत धोक्यात आहे। घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्यानं अपघाताची शक्यता अधिक आहे। सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वेरळ घाटात दरड कोसळली आहे। सलग तिसऱ्यांदा वेरळ घाटामध्ये दरड कोसळली। दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। वेरळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे। मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावरती दरड कोसळलेली आहे। नाशिकच्या वणीतील सप्तशृंगी गडाच्या घाटात दरड कोसळली। दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही। रस्त्यावरती राडारोडा आल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला होता। सप्तशृंग गडावरती जोरदार पाऊस झालेला आहे। भीमाशंकर नाणे घाटात निसर्गाचं सौंदर्य फुललं। पावसाची रिमझिम, गारवा आणि हिरवाईची पर्यटकांना भुरळ। निसर्गरम्य वातावरण पर्यटकांसाठी ठरतीये पर्वणी। रायगडमध्ये मुसळधार पावसानं गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस झालाय। गांधारी आणि सावित्री नद्यांच्या पाणी पातळीची यावेळेस वाढ होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनाची नजर आहे। महाडमध्ये पूरस्थितीचा धोका देखील कायम आहे। रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। वाशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढली आहे। 4 दिवस कोसळत असलेल्या पावसामुळे नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। रायगडच्या नागोठणेमधील अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नागोठणे शहरात पूर येण्याची शक्यता आहे। रायगडच्या दक्षिणेकडील भागात जोरदार पाऊस। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यातील भुशी डॅम ओव्हरफ्लो झालाय। भुशी डॅमवरती पर्यटकांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 14 फूट 2 इंचांवर पोहोचले। शिंगणापूर धबधबा बंधारा हा ओव्हरफ्लो झालेला आहे। जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे 3 दरवाजे उघडणार। वैनगंगा नदीमध्ये 320 क्युमेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार असल्याचं सांगितलं जात आहे। नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशाराही देण्यात आलेला आहे। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस होतोय। धरणामध्ये नवीन पाण्याची आवक सुरू आहे। धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होत असून धरण 28% भरलेलं आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित झाले आहेत। सुधागड तालुक्यातील धबकी धबधबा प्रवाहित झालाय। सुरक्षेच्या कारणास्तव धबधब्यावरती पर्यटकांची वर्दळ अत्यल्प आहे।
पावसानं दमदार हजेरी लावताच सह्याद्री परिसर पुन्हा एकदा हिरवाईनं नटलेला आहे। रायगड जिल्ह्यातील खोपोली जवळील प्रसिद्ध झेनेथ धबधबा प्रवाहित झालेला आहे। धबधबा प्रवाहित झाल्यानं मोठ्या संख्येनं पर्यटक या ठिकाणी येत आहेत। थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस। मुसळधार पावसामुळे महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ वाढलेली आहे। नाशिकच्या मालेगाव तालुक्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पावसामुळे पेरणीच्या कामांनाही वेग। नाशिकच्या बागलाणमध्ये पहिल्याच पावसानं दाणादाण उडालेली आहे। पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। बुलढाण्याच्या लोणार मलकापूर तालुक्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाले प्रवाहित। पावसाने बळीराजा सुखावला। जिल्हाभर पेरणीच्या कामांना वेग आलेला आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाच्या दमदार हजेरीनं भात पेरणीला सुरुवात। मात्र दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये लहान पुलांवरून पाणी वाहू लागल्यानं काही गावांचा संपर्क तुटला। आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 49% पाऊस झालेला आहे। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील गांगलवाडी शिवारातील नागनाथ नदीवरती पूल नसल्यानं विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा त्रास सुरू आहे। विद्यार्थी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन नदीच्या प्रवाहातून मार्ग काढण्याची वेळ आलेली आहे। नदीवर पूल बांधण्याची त्यामुळे विद्यार्थी ग्रामस्थांची मागणी आहे। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुख्य जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय। शहरामध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू असताना पाणी वाया जात असल्यानं नागरिक संतप्त झालेत। नाशिकच्या येवल्यातील पिंपळगाव रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचलं। पाणी साचल्यानं नागरिकांनी फाटक सुरू करण्याची मागणी केली। भुयारी मार्गात पाणी साचल्यानं वाहन चालकांचे विद्यार्थ्यांचेही हाल झालेत। जळगावच्या पाचोरामध्ये पहिल्याच पावसात शेतकऱ्यांची तारांबळ। बाळद उपलखेडा आणि बाळद चोंचाळे येथील शेतरस्ते चिखलमय झालेत। शेतीची कामं, शेतमालाची वाहतूक आणि दैनंदिन ये-जा धोकादायक झालेली आहे। तळ कोकणामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। सिंधुदुर्गमध्ये शेतीच्या कामांना वेग आलाय। जिल्ह्यातील शेतकरी पेरणी करण्यात व्यस्त आहेत। जिल्ह्यामध्ये भात पेरणी करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। साताऱ्यामध्ये मुसळधार पावसात जोखीम पत्करून शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांना सुरुवात आहे। शेतकऱ्यांकडून सोयाबीनची पेरणी होते। जुलै महिन्यामध्ये पाऊस कमी असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबलेल्या आहेत। जिल्ह्यातील 80% पेरण्या अजूनही रखडल्यात। जुलै महिन्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। धुळे जिल्ह्यातील 4ही तालुक्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस होतोय। पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। जिल्ह्यामध्ये महिनाभरापासून पाऊस नसल्यानं फक्त 18% पेरण्या झाल्या होत्या। जुलै महिना सुरू होऊनही अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस नाहीये। पाऊस न झाल्यानं शेतकरी हवालदिल झालेले आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचे भाव 300 रुपयांवरून थेट 2500 रुपयांवरती वधारलेत। भाव वाढले असले तरी मात्र नुकसानीमुळे आवक घटली आहे। पंचनाम्यांअभावी शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आढळून आलेलं शिवलिंग पुरातन नाहीये। त्र्यंबकेश्वर मंदिराचे विश्वस्त कैलास घुलेंचा महत्त्वाचा खुलासा आहे। अमृतकुंड स्वच्छ करताना पुरातन शिवलिंग आढळून आल्याची अफवा होती। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, मंदिराच्या विश्वस्तांचं आवाहन आहे। अकोल्यातील मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींच्या जळगावातील घरात मोठं घबाड जप्त। एसीबीच्या कारवाईमध्ये 2,94,00,000चा मुद्देमाल जप्त। यावेळेस मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरींच्या घरी इन कॅमेरा झाडाझडती दरम्यान किरण चौधरी 10,000ची लाच घेताना अटकेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी। पोलीस कोठडीची मागणी मावळ कोर्टानं फेटाळली आहे। विक्रोळीतील खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईक संतप्त। आमदार सुनील राऊत यांच्याकडून रुग्णालयावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। विक्रोळीच्या चेतन ठाकूर या 32 वर्षीय तरुणाचा आली आरोग्य। या रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। गुगल मॅपनं चुकीची दिशा दाखवल्यानं महिलेचा दुर्दैवी मृत्यू। बदलापूरमधील जेएनपीटी महामार्गावरील उल्हास नदी पुलावर अपघात। अरुणा कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। रस्ता सुरू नसताना मॅपनं दिशा दाखवल्यानं भीषण अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दौंड तालुक्यामध्ये फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू। टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे हे पाहण्यासाठी गेल्यानंतर दुर्घटना। मीनाबाई काळे असं 40 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। जळगावच्या अमळनेरमधील टाकरखेडा येथे ग्राइंडर मशीननं गळा कापला गेल्यानं सुताराचा मृत्यू झालाय। देविदास सुतार असं 74 वर्षीय मयत व्यक्तीचं नाव आहे।
धाराशिवमध्ये सोलापूर धुळे महामार्गावरती अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळलेला आहे। वाशी तालुक्यात इंदापूर जवळ मृतदेह सापडलाय। पोलीस पंचनाम्यासाठी घटनास्थळी दाखल झालेत आणि पुढील तपास केला जातोय। मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 16 वाहनं पंक्चर झाली। संबंधित वाहनं एकमेकांवरती आदळल्याची माहिती समोर। महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप। नागपूरहून चोरीला गेलेली शिवाई बस अमरावतीमध्ये सापडली। आंतरराज्यीय बस चोर राजापेठ पोलिसांच्या जाळ्यात आहे। तेलंगणा आंध्रसह राज्यात अनेक राज्यांमध्ये 20 बस चोरीची त्यांना कबुली दिली आहे। एसटी बसेस चोरून सुटे भाग विकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। धाराशिवमध्ये असलेल्या बोगस बंगाली डॉक्टरांवरती कारवाईच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन। भ्रष्टाचार निर्मूलन समितीचं जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन। आवश्यक तपासणी करून कारवाई करण्याचं जिल्हा आरोग्य विभागाचं आश्वासन आहे। शिरूर कासारा तालुक्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची धाड। खवा आणि पनीरमध्ये घातक सॅफ्कोलाइटची भेसळ आहे। दहीवडी येथील जय श्री कृष्ण केक अँड बर्फी या केंद्रावरती एफडीएची कारवाई आहे, तर मालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे। औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने 4 दिवसांपासून डायलिसिस सेंटर बंद आहे। रुग्णांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली। नाशिकच्या येवल्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी एसआयआर मोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी अचानक भेट दिली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एसआयआरच्या कामाची माहिती घेतली आहे। बीएलओच्या कामासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। पंढरपूरमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवरून तुफान राडा। प्रशासनाविरोधात नगराध्यक्षांसह सत्ताधारी विरोधी नगरसेवक एकत्र। व्यापाऱ्यांना आधी नोटीस आणि मुदत द्या, मगच कारवाई करा, नगराध्यक्षांची भूमिका आहे। कारवाईच्या ठिकाणी तणावाचं वातावरण, व्यापाऱ्यांमध्ये संताप। अंबाझरी पोलीस ठाण्याजवळ सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मद्यपान सुरू असल्याचा प्रकार समोर आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल झालाय। मद्यपानामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि परिसरातील रहिवाशांना नाहक त्रासाला नोकरीचा आमिष दाखवून 16,64,000ची फसवणूक। गोंदियाच्या पिपरटोला येथील प्रकरण आहे। नातेवाईकांनीच केला जवळच्या व्यक्तीचा घात। पोलिसात गुन्हा दाखल। लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमधील पवित्र इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। अवघ्या 4 दिवसांवरती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे। लाखो भाविक आळंदीमध्ये येणार आहेत आणि त्याच आधी आता ही नदी पुन्हा एकदा फेसाळलेली आहे। वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये चिकणी जामणी येथील पर्यायी पूल वाहून गेलाय। हे संपूर्ण मार्ग बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयामध्ये जाताना अडचण येते। मोठा वळसा घालत प्रवास करण्याची नामुष्की ओढावलेली आहे। कूलरचा शॉक लागून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू। परभणी तालुक्यातील पोरवड गावातली घटना आहे। शिवराज नवनाथ गिराम असं या चिमुकल्याचं नाव आहे। रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। शहापूर तालुक्यातील गोठेघर जवळील पुलाखाली पहिल्याच पावसात खड्ड्यांच्या पाण्यामध्ये अंघोळ करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तरुणांकडून अनोखा निषेध। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। लातूरमध्ये महावितरणच्या स्मार्ट मीटरची मनसे कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक होळी केलेली आहे। स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक। स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गळचेपी करत असल्याचा मनसेचा आरोप आहे। वर्धामध्ये एमपीएससी गट क परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाविरोधात मोर्चा काढण्यात आलाय। संयुक्त गट क परीक्षा ऑफलाईन घेण्याची विद्यार्थी कृती समितीची मागणी आहे। वर्ध्याच्या डोरली गावकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी तासभर रास्ता रोको। गिट्टी खदानीमुळे आणि अवजड वाहतूक होत असल्याने रस्त्याची दुरवस्था। समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। धुळ्यामध्ये युगप्रवर्तक हेडगेवार नाटकाच्या प्रयोगाचा संविधान सेनेने बॅनर फाडलेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ बॅनर लावल्याने संविधान सेना आक्रमक झाली होती। वाशिम जिल्ह्यातील वाशिम शहरातील प्रभाग क्रमांक 8 मध्ये घंटागाडी वेळेवर जात नसल्यानं कचऱ्याचं साम्राज्य। कचरा व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यास भाजपकडून आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या सिन्नरमधील पास्ते गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत। ग्रामस्थांकडून वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिघात स्टिंग एनर्जी ड्रिंक विक्रीला बंदी आहे। विधानसभेत अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे हे आदेश आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप विरुद्ध भाजप संघर्ष। आमसभा रद्द करण्याच्या महापौरांच्या अधिकारावरून जोरगेवार गटाच्या नगरसेवकांचा आयुक्त कार्यालयामध्ये गोंधळ। मर्जीतल्या नगरसेवकांची नावं नसल्याचं पाहून सभा रद्द केल्याचा आरोप आहे।
कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये HSRP नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर आरटीओची कारवाई. 2 दिवसात 30 वाहन धारकांकडून 30 ते 35 हजारांचा दंड वसूल.